इंडिया मधला बेस्ट टर्म इन्शुरन्स 2023। यार बेस्ट टर्म इन्शुरन्स साठी एक वेगळा व्हिडिओ बनवायची काय गरज आहे। सगळ्या इन्शुरन्सेसचा क्लेम सेटलमेंट रेशिओ कंपेअर करा। ज्यांचं सेटलमेंट जास्त आहे ऑब्वियसली त्यांचे इन्शुरन्स उचला। आता हेच बोलून इन्शुरन्स कंपनीज आमच्यासारखा किंवा तुमच्यासारख्या लोकांना फसवते। परफेक्ट टर्म इन्शुरन्स शोधण्यासाठी व्हॉट इफ मी तुम्हाला सांगितलं की क्लेम सेटलमेंट रेशिओ हा लीस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे। इनफॅक्ट त्याने हा फॅक्टरच त्यामुळे बनवलाय कारण ते तुमच्यासारख्या भोळ्या लोकांना फिरवू शकतात। आणि जर क्लेम सेटलमेंट रेशिओ नसेल तर तुम्ही तुमचा परफेक्ट टर्म इन्शुरन्स कसा शोधणार आणि त्या इन्शुरन्स मध्ये काय काय ॲड ऑन्स असले पाहिजे एक परफेक्ट पॉलिसी बनवण्यासाठी हे सगळं आम्ही तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगू। तर सगळ्यात मेन आणि महत्त्वाचा पॅरामीटर आहे क्लेम्स इंटिमेशन रेशिओ। क्लेम्स इंटिमेशन रेशिओ असा कॅल्क्युलेट केला जातो। अमाउंट ऑफ इन्शुरन्स पेड बाय द कंपनी डिवाइडेड बाय टोटल अमाउंट क्लेम इन 1 इयर। याला आपण थोडं अजून डिटेल मध्ये समजूया। आता आपण असं समजूया की दोन इन्शुरन्स कंपनीज आहेत ए आणि बी आणि त्या दोन्ही कंपनीजला एका वर्षात टोटल 10 क्लेम्स आले आहेत। त्या 10 क्लेम्स पैकी 9 क्लेम 10 लाखाचे आहेत आणि एक क्लेम 50 लाखांचा आहे। तुम्ही बघू शकता की दोन्ही कंपनीजला 9 क्लेम्स 10 लाखांचे आले आहेत आणि एक क्लेम 50 लाखांचे आलाय। एकूण क्लेम आले आहेत 140 लाख किंवा 1,40,00,000। आता आपण असं समजूया की ह्या कंपनीज पैकी म्हणजे कंपनी ए ने 10 पैकी 9 क्लेम्स अप्रूव्ह केले आहेत आणि एक 50 लाखाचा क्लेम रिजेक्ट केलाय। तर कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशिओ झाला 90%, पण क्लेम इंटिमेशन रेशिओ झाला फक्त आणि फक्त 64.3%। कारण कंपनी ए कडे 1,40,40,00,000चे क्लेम आले होते आणि त्यांनी फक्त 90 लाख पे केले। तर 90 डिवाइडेड बाय 140 इज 64.30%। कंपनी बी ने 2 क्लेम्स रिजेक्ट केलेत आणि दोन्ही क्लेम्स होते 10 लाखांचे। तर कंपनी बी चा क्लेम सेटलमेंट रेशिओ झाला फक्त 80%, पण त्यांचा क्लेम इंटिमेशन रेशिओ झाला 85.50% कारण त्यांनी टोटल क्लेम्सच्या 1.40 पैकी 1.20 कोटी पे केले। तरी इवन दो कंपनी बी चे क्लेम सेटलमेंट रेशिओ कमी आहे कंपनी ए पेक्षा, तरी आपण असं म्हणू शकतो की कंपनी बी चे इंटेन्शन्स खूप जास्त चांगले आहेत कंपनी ए पेक्षा। तुम्ही बघू शकता की क्लेम इंटिमेशन रेशिओ ने कंपनीचे क्लिअर इंटेन्शन्स कळून येतात। रिअल लाईफ मध्ये थोडं कॉम्प्लिकेटेड वे मध्ये कॅल्क्युलेट केलं जातं, पण एक बेस लेवल वर समजण्यासाठी एवढं इनफ आहे। आता आपण कंपनीच्या दोन्ही रेशिओचे लेटेस्ट डेटा पाहूया। तुमच्या कन्व्हिनियन्स साठी आम्ही टॉप 10 कंपनीजला दोन्ही कॉलम्स मध्ये हायलाइट केलंय। आता ह्यात तुम्ही बघू शकता की खूप कंपनीज जसे की एक्साइड लाईफ इन्शुरन्स, पीएनबी मेट लाईफ, कोटक लाईफ इन्शुरन्स ज्यांचं क्लेम सेटलमेंट रेशिओ 95 to 96% पेक्षा जास्त आहे। ऍज अ थंब रूल तुम्ही ते पॉलिसीज नाही घेतले पाहिजेत ज्यांचा क्लेम इंटिमेशन रेशिओ 90% पेक्षा कमी आहे। हे अनालिसिस करून एवढी क्लॅरिटी तर आलीच असेल की ह्या 24 कंपनीज पैकी टॉप 10 to 12 कंपनीज बेस्ट कोणत्या आहेत। पण यार ह्यापैकी आपल्याला कसं कळणार की आपल्यासाठी परफेक्ट टर्म इन्शुरन्स कोणता आहे? त्यासाठी आपल्याला हे पण बघावं लागेल की कोणते रायडर्स इम्पॉर्टंट आहेत टर्म इन्शुरन्स साठी। सगळ्यात पहिला रायडर येतो लाईफ स्टेज बेनिफिट। इन शॉर्ट तुम्हाला या रायडर सोबत तुमचा टर्म इन्शुरन्सचा कव्हर फ्युचर मध्ये वाढवू शकता। आता हा एक सेन्सिबल रायडर आहे, ते मी सांगते का, बिकॉज तुम्ही जेव्हा टर्म इन्शुरन्स करता तेव्हा तुम्हाला लार्ज इन्शुरन्स साठी कमिट नाही करायचं असतं। का तर तुम्हाला प्रीमियम पण जास्तच भरावा लागेल। आता फ्युचर मध्ये तुमच्यावर जसे जसे रिस्पॉन्सिबिलिटीज वाढत जातील तुम्ही तुमचा इन्शुरन्स कव्हर पण वाढवू शकता ऍट अ व्हेरी लो कॉस्ट विथ दिस रायडर। आता नेक्स्ट रायडर येतो वेवर ऑफ प्रीमियम। ह्याचा अर्थ तुम्हाला कळलाच असेल की यात तुमची फ्युचरची अॅन्युअल प्रीमियम वेव ऑफ होते अंडर सम कंडिशन्स। गॉड फॉरबिड जर तुम्हाला काही झालं जेणेकरून तुम्ही प्रीमियम देण्याच्या कॅपॅसिटी मध्ये नाही राहू शकत तर हा रायडर येईल आणि तुमचे पूर्ण अॅन्युअल प्रीमियम्स पे करेल। आता लास्ट रायडर येतो क्रिटिकल इलनेस रायडर। ह्या रायडर सोबत जर तुम्हाला कोणत्याही टाइपचा क्रिटिकल इलनेस होतो फ्युचर मध्ये तर इन्शुरन्स कंपनी तुमच्या इन्शुरन्स कव्हर मधला पोर्शन भरते इन कॅश तुम्हाला या सिच्युएशन मध्ये हेल्प करण्यासाठी। तसे तर बरेच रायडर्स आहेत पण आम्ही हे 3 तुम्हाला स्ट्रॉंगली रेकमेंड करू। आता आपण ह्यावर बोललो की पॉलिसीज मध्ये काय नेमकं असलं पाहिजे आणि कोणत्या टॉप 10 कंपनीज आहेत ज्या टर्म इन्शुरन्स मध्ये बेस्ट आहेत, पण तरी वी आर स्टिल मिसिंग आउट ऑन द इम्पॉर्टंट फॅक्टर, तो म्हणजे क्लेम एक्सपिरियन्स। आता अनफॉर्च्युनेटली टर्म इन्शुरन्स इन्स्ट्रुमेंटच असा आहे की त्याची गरजच पडते कोणत्या ट्रॅजेडी नंतर। सो हे खूप महत्वाचं आहे की आपला जो क्लेम एक्सपिरियन्स आहे तो खूप स्मूथ असला पाहिजे। आता ह्या एक्सपिरियन्सला आपण 3 गोष्टींबरोबर चेक करू शकतो। ते म्हणजे पहिला 30 दिवसात कंपनीने किती टक्के क्लेम्स अप्रूव्ह केलेत, दुसरा लोक त्यांचे क्लेम्स ऑनलाईन ट्रॅक करू शकतात का, आणि तिसरा म्हणजे इन्शुरन्स कंपनीज प्रोफेशनलाइज्ड RM सर्व्हिस प्रोव्हाइड करते का, लोकांना क्लेम मध्ये
असिस्ट करण्यासाठी आता ह्या 3 पॅरामीटर्स वर आम्ही टॉप 10 कंपनीज तुमच्यासाठी कंपेअर केल्या आहेत. आता ह्यात आम्ही टॉप 10 कंपनीजला हायलाइट पण केलंय. तुम्ही बघू शकता की ज्या कंपनीजला हायलाइट केलंय त्या सगळ्यांनी 99% क्लेम्स अप्रूव्ह केले आहेत विदिन 30 दिवसात. आणि 2 कंपनीज मॅक्स लाईफ आणि भारती ऍक्सा हे पर्सनल रिलेशनशिप मॅनेजर पण प्रोव्हाइड करतात तुम्हाला क्लेम्स मध्ये हेल्प करण्यासाठी. आता यात आपल्याला हेच कळतं की फक्त ह्याच 2 कंपनी आहेत जे रिअली केअर करतात तुम्हाला एक स्मूथ एक्सपिरियन्स देण्यासाठी. आणि एक्झॅक्टली आम्हाला इन्शुरन्स कंपनीकडून हेच तर हवंय. आता तुम्ही या कंपनीज पैकी कोणत्याही कंपनीचा टर्म इन्शुरन्स घेऊ शकता. आयडियली आम्ही रिकमेंड करू की तुम्ही या 4 कंपनीजला कंपेअर करा आणि मग डिसाइड करा. तुम्हाला जर काही डाउट्स असतील तर आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा.